विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। मात्र महायुतीमध्ये कोण किती जागा लढवणार याबाबत अजूनही काही स्पष्टता आलेली नाहीये। दरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उमेदवारीबाबत स्पष्टीकरण दिलंय। निवडणुकीचा फॉर्म्युला अजिबात ठरलेला नाही। देवेंद्र फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार येत्या 2 दिवसात निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। तर सगळ्या जागा महायुती लढणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे। जठार हे भाजपाचे आमदार आहेत, डिसिजन मेकर नाही। डिसिजन घेणारे माननीय देवेंद्रजी आहेत आणि त्यांचे केंद्रीय सगळे स्तरावरचे नेते आहेत। तसं मी त्या माझ्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की मी काय करावं आणि पक्षानं काय करावं हे शिवसेनेमध्ये जर मी सांगायला लागलो तर ते मला पहिले अधिकार आहेत का? मला ते अधिकार नाहीत। मी मंत्री असताना देखील, मी उद्योग मंत्री असताना देखील, त्यामुळे भाजप तर आमचा मोठा भाऊ आहे आणि त्याच्यामध्ये नेत्यांचे फार मोठे स्तर आहेत। तिथले महाराष्ट्रातले सगळे निर्णय हे देवेंद्रजी घेतात। त्याच्यामुळे नवीन आमच्या कोकणातले मित्र प्रमोद जठार साहेब आमदार झालेले आहेत। शेवटी संघटना बांधणं, संघटना वाढवणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं काम असतं आणि आपल्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी अशा पद्धतीची वक्तव्य कदाचित झाली असतील। दुसरीकडे विधान परिषद निवडणुकीबाबत श्रीकांत शिंदे यांची भूमिका समोर येते। विधान परिषदेबाबत सीएम डीसीएम चर्चा करून ठरवतील। कुणी कुठे लढायचं हे लवकरच निश्चित करू असं त्यांनी म्हटलेलं आहे। तुम्ही काल मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकलं नाही वाटतं? मुख्यमंत्री म्हणाले की सगळे तिन्ही पक्षाचे नेते जे आहेत हे बसून चर्चा करतील आणि कुठे कुठे कोण कुठे लढेल हे त्याच्यावरती जे आहे ते लवकरच चर्चा होऊन त्याच्यावरती आपल्याला माहिती पडेल। काय फॉर्म्युला ठरलेला नाही। मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय बसतील आणि ते ठरवतील की बाबा कुठल्या जागा, गेल्या वेळेस कोणी किती जागा लढल्या होत्या, आता किती जागा कोण लढणार आहे बदललेल्या परिस्थितीनुसार। तर मला वाटतं लवकरच तुम्हाला कळेल।